तर आज मी तुम्हाला सांगणार आहे पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी सोबत का नाहीत. तर अक्कलकोटच्या स्वामींचं दर्शन घेऊन स्वारी निघाली पांडुरंगवल्लीला. हा, पंढरपूरचं जुनं नाव हेच होतं. आपल्या महाराष्ट्राची शान असलेली लालपरी पकडली 3 तासात पंढरपूरला पोहोचलो. इतक्या वाढत्या उन्हात सुद्धा इतकी गर्दी हे दाखवून देते की भक्तांची विठ्ठलावर किती श्रद्धा आहे. चंद्रभागेच्या पात्रात संत चालणारी ती होडी आणि विठ्ठलाच्या भक्तीत दंग झालेले वासुदेव मनाला एका वेगळ्याच शांततेचा अनुभव करून देतात. आणि त्यातच एखाद्या आजोबा माझ्या कपाळावर तो सुगंधी गंध लावतात ना, तेव्हा प्रवासाचा सगळा थकवाच निघून जातो. इथं आल्यावर समजतं भक्तीच्या या नगरीत प्रत्येक जण सुखी आहे. चंद्रभागेचा शांत किनारा आणि ही साधीभोळी माणसं. तर चला मेन मुद्द्याकडे वळूया. पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी सोबत का नाहीत? मला तर लहानपणी वाटायचं या छोट्याशा मंदिरात दोघं सोबत उभे असतील, सकाळी लवकर उठून आपल्या लेकरांना दर्शन देत असतील. पण असं काहीच नव्हतं. इथं होता फक्त रुसवा आणि फुगवा. कृष्ण झोपला निवांत, आठवली त्याला राधा, जादून केले राधेला जिवंत, जणू झाली त्याला प्रेमबाधा. समोरून आली रुक्मिणी, कृष्णासंगे राधास पाहिली, डोळे झाले लाल तिचे, जणू कृष्णास मी सोडून चालली. कुठे गेली रुक्मिणी कोणास बाई ठाऊक, कृष्ण भटकतोय शोधत तिला होऊनी व्याकुळ भाऊक. पोहोचला कृष्णबाई तिरी चंद्रभागेच्या, दिसली रुक्मिणी त्याला दिंडी दवनात पंढरीच्या. मनवतोय तिला कृष्ण ती चिडलेली फार, म्हणतोय कसा अग रुक्मिणी करू कसा तुझ्या विना मी वैकुंठाचा वास. 28 युगे झाली लांब उभी रुक्मिणी, रुसवा तो धरी, आणि अवघ्या भूमंडळाचा संसार पाहत विठ्ठल उभा आहे विठेवरी. बोला जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.